वृषाली, आपण पाहतोय की मनोज जरांगे पाटील हे कालपासून दौऱ्यासाठी निघालेले आहेत। रात्री तुळजापूर येथे मुक्कामी होते आणि आता तुळजाभवानी मातेचं दर्शन घेण्यासाठी स्वतः जरांगे पाटील आता मंदिराच्या दिशेने निघालेले आहे। आपण पाहतोय की प्रचंड गर्दी जी आहे ती मराठा समाज बांधवांची त्यांच्या अवतीभोवती आपल्याला पाहायला मिळत आहे। आपल्यासोबत स्वतः पाटील आहेत, आपण त्यांच्याशी संवाद साधूया। तुळजाभवानी मातेचा आशीर्वाद घेण्यासाठी तुम्ही निघाल्यात आणि पुढील दौरा आता कशी रूपरेषा असणार आहे आजच्या दिवसाची? आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आज जातोय। आई माता तुळजाभवानीचं दर्शन घेऊन आम्ही आता लगेच सुरुवात करतोय। आपल्या धर्माची परंपरा आहे की देवदेवतांचा आशीर्वाद घ्यायचा आणि आपण मार्गक्रमण करायचं, कारण यश हे हमेशा असतं, फक्त नियती चांगल्या असल्या पाहिजेत। जशी सरकारला आता त्याची नियत चांगली व्हावी, त्यांना सद्बुद्धी द्यावी म्हणून आईच्या चरणी पुन्हा एकदा साकडं घालतो। नसतं मग आता आम्हीच ओढणी लावतो त्यांना। काय साकडं घालणार आहात तुम्ही मातेची? खा सुखाने तुकडे, असं आईला सांगतो की यांना म्हणा सुखाने तुकडे खा, कारण या जनतेनं दिले, जनतेच्या जीवावरती अन्याय करण्यासाठी नाही दिलं तुम्हाला। इतका माझं मगरुरी आली नाही यांना काय वाटतं आम्ही काही केलं तर आमचं काही होतच नाही, होत नाही। तुमच्या मुंडक्यावर पाय देतो कसं काय होत नाही बघतो, इतका माझं मस्ती आली यांना। कोणाचे पण प्रमाणपत्र रद्द करायलेत, म्हणजे यांना असं वाटतं आम्ही जर प्रमाणपत्र रद्द केले आमचं कुणीच काही करू शकत नाही। हे जे डोक्यात यांची हवा गेली ना, हे एका फटक्यात काढणार आहे मी आता। यांचा माझच उतरतो, त्याच्याशिवाय हे ठेप्याला येत नाहीत आता। कारण फडणवीसाच्या माध्यमातून तो बावनकुळ्या प्रमाणपत्र रद्द करण्यासाठी पत्र काढतो। हे देशात पहिल्यांदा झालं असं नसं की एखादा मंत्री पत्र काढतोय प्रमाणपत्र रद्द करायला, आणि संभाजीनगरचे प्रमाणपत्र रद्द करायला तिथल्या समितीनं अहवाल दिलाय की अर्जदाराला या व्यक्तीला कुणबी प्रमाणपत्राची व्हॅलिडिटी देण्यात यावी म्हणून जात पडताळणी समितीनं। तरी शिंदेंच्या त्या शिरसाटच्या सांगण्याहून मराठ्यांचं वाटोळं केलं। यांच्या डोक्यात हवा गेली, हवा। यांना जी मराठ्यांनी भरभरून मतदान केलं ना, आणि यांना जे सीटं निवडून आले ना, यांना वाटतं आमचं कुणी काही करूच शकत नाही। ही जे माज आला ना, यांची मस्ती मला उतरायची आता, यांची मस्ती सोडत नाही मी। यांना वाटतं आमचं कुणी काही करीत नाही, तुम्हाला दाखवतो आता मी काय होतंय तुमचं ते। एकूणच आपण पाहतोय की खरं तर मराठवाड्याची भूमी सोडून आता जरांगे पाटील पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याकरिता निघालेले आहेत आणि खऱ्या अर्थानं आजच पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याला जरांगे पाटलांनी सुरुवात केली असंच म्हणावं लागेल। अगदी थोड्या वेळात जरांगे पाटील जे आहेत ते तुळजाभवानी मातेचं दर्शन घेऊन सोलापूरच्या दिशेने रवाना होणार आहेत। कॅमेरा पर्सन अमित आडेसोबत मी रामनाथ ढाकणे, TV9 मराठी, तुळजापूर। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।